श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. जर घरामध्ये पैसा येतोय पण टिकत नाहीये, खूप चणचण आहे पैशांची, घरामध्ये खूप कटकटी होतात आहे, नशीब माझा साथ देत नाहीये, अशी समस्या असेल तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महालक्ष्मीची 3 दिवसीय गुप्त उपासना. व्हिडिओ पूर्ण पहा, कारण की शेवटपर्यंत आपल्या उपासना कशी करायची आणि 3 दिवस वेगळं वेगळं कशी उपासना आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच कळणार आहेत. शास्त्रांमध्ये तर अनेक प्रकारच्या पूजा सांगितलेल्या आहेत. आपण आज ही पूजा पाहणार आहोत. तर या पूजेमध्ये काय, जे घरामध्ये नकारात्मकता आहे ती नकारात्मकता सुद्धा नष्ट होईल आणि ही गुप्त उपासना तुमच्या घरामध्ये पैसा सुद्धा टिकवायला लागेल. ही एक उपासना आहे जी खूप जास्त ह्याचा प्रभाव आहे. पण ही उपासना आपल्याला गुप्त करायची आहे. कोणाला या उपासनेबाबतीत सांगायचं नाहीये की मी ही 3 दिवस उपासना करत आहे. भक्तांनो, माता लक्ष्मी जी आहे ती चंचल आहे, पण ती समाधानाची, प्रेमाची आणि ऐश्वर्याची देवी आहे. आपण किती वेळा म्हणतो की माझ्या भाग्यात गरिबी का, मी तर कोणाचं वाईट केलं नाहीये. पण असं नसतं. कधी घरामध्ये वास्तुदोष असतो, कोणची नकारात्मक ऊर्जा असते, ज्या कारणाने आपल्या जीवनामध्ये संकट येतात आणि लक्ष्मीची प्राप्त होऊन सुद्धा आपल्या जवळ टिकत नाही. तर याकरता आपण ही 3 दिवसीय उपासना करणार आहोत, ज्या कारणाने तुमच्या घरामध्ये धन येण्याचे मार्ग सुद्धा मोकळे होतील. ही साधना तुम्ही केव्हाही सुरू करू शकताय. शुक्रवार पासून किंवा अमावस्या नंतर शुक्ल पक्षामध्ये ही उपासना आपण सुरू करू शकता. उपासना सुरू केली आहे तर घरामध्ये कटकटी नकोय, घराचं वातावरण बिलकुल शांत आणि आनंदमयी हवंय. दुसरी गोष्ट, सात्विक आहार हवाय. आणि ही जी उपासना आहे, ही उपासना आपल्याला रात्री करायची आहे, झोपण्याच्या अगोदर. ही उपासना तुम्ही 9:30 ते 11च्या मध्ये नक्कीच करू शकता. पण 3 दिवस तुमचं मन शुद्ध, पवित्र, देवी आईच्या प्रती भावना की माझं कार्य झालं हे सगळं असेल, मनामध्ये विश्वास असेल, तरच ही उपासना आपल्याला सुरू करायची आहे. पण हे लक्षात ठेवा, ही उपासना आपल्याला रात्री शांततामध्ये, एकांतमध्ये, गुप्त रूपामध्ये करायची आहे. आता आपण पाहू की आपल्याला पहिल्या दिवशी काय करायचं आहे. तर पहिल्या दिवशी काय करायचं, 9:30 वाजेनंतर आपले हातपाय धुवायचे आहे. आपले सगळं कामं करून, जेव्हा डोकं बिलकुल शांत असेल, आपल्याला हातपाय धुवायचे आहे. आपले जेवढे कार्य आहे ते सगळे संपवून द्यायचे आहेत. त्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचे आहे. जिथे एकांत असेल, जिथे शांतता असेल, तिथे बसून आपल्याला ही उपासना सुरू करायची आहे. तर पहिल्या दिवशी जी उपासना आहे ती काय, तर आपल्या घरामध्ये जी साचलेली नकारात्मकता आहे, या कोणता दोष आहे, त्या दोषाला दूर करण्याकरता आपल्याला पहिल्या दिवशी पूजा करायची आहे, घरातला अंधकार दूर करण्यासाठी. तर काय करायचंय, एका छोट्या पात्रात किंवा छोट्या वाटीमध्ये थोडं खडं मीठ घ्यायचं आहे. समुद्री मीठ ज्याला आपण म्हणतो ते घ्या. ते माता लक्ष्मीच्या चरणापाशी आपल्याला ठेवायचं आहे आणि डोळे बंद करून प्रार्थना करायची आहे, हे महालक्ष्मी, माझ्या घरातलं सर्व दारिद्र्य, दुःख आणि नकारात्मकता या मिठासोबत नष्ट होऊ दे. हे आपल्याला तिथे प्रार्थना करायची आहे. ते महालक्ष्मीच्या चरणाशी ही वाटी आपल्याला ठेवायची आहे आणि त्यानंतर महालक्ष्मीचा जप करायचा आहे. ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. आपल्याला हा जप 1 माळ करायचा आहे आणि त्याचबरोबर 1 वेळा श्री सूक्तचं आपल्याला पठण करायचं आहे. ती जी वाटी आहे ती आपल्या देवी आई समोर असंच राहू द्यायची, रात्रभर आपल्याला ठेवायची आहे. सकाळी उठून ती वाटीचं जे मीठ आहे अशा ठिकाणी टाकायचं आहे जिथे कोणी पाहू न शके, या वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही ते प्रवाहित करू शकताय. आणि हे प्रवाहित केल्यानंतर आपल्याला परत तिकडे पलटून पाहायचं नाहीये. आता आपल्याला दुसऱ्या दिवशीची उपासना कशी करायची. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी तीच वेळ, तीच जागा, तेच आसन, तीच शांतता, है ना.
तर आपल्याला काय करायचंय, लक्ष्मी आई समोर दिवा लावायचा आहे, वातावरण सुगंधित करायचं आहे, जे आपण नेहमी पूजेच्या वेळेस करतोच आहे. त्यानंतर आपण स्वामींना सांगायचं आहे, की माता लक्ष्मीचं मी आवाहन करून राहिलोय. तर या आवाहनमध्ये हे स्वामी माऊली माझी मदत करा. तुम्ही हे सगळं कार्य करू शकता. आपल्याला मातेचं स्वागत करायचं आहे. तिच्याशी छान गोष्टी करायच्या आहेत, जे तुमच्या मनात आहे, जे काही तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्या दिवशी आपल्याला एक पांढरा कपडा किंवा लाल कपडा घ्यायचा आहे. त्याच्यावर थोड्या अखंड अक्षदा म्हणजे तांदूळ ठेवायचे आहे अखंड. त्यावर ₹1 ठेवायचा आहे आणि हळकुंडाचा तुकडा एक आपल्याला ठेवायचा आहे. कारण की माता लक्ष्मीचं हे एक आपण प्रतीक मानतो, है ना? तर या सगळ्यांना ठेवून माता लक्ष्मीच्या चरणाशी आपल्याला तो कपडा ठेवायचा आहे. आपले डोळे बंद करून आपली कुलदेवी जी आहे, तिचं स्मरण करायचं आहे. त्यांचे जे स्तोत्र आहेत ते बोलायचं आहे. महालक्ष्मीचे स्मरण करायचे आहे. जे काही अडचणी आहे, कर्ज आहे, आपल्या मनामध्ये या जी काही चणचण आहे पैशांची, ती सगळं सांगायचं आहे. एक लहान मुलांसारखं माता लक्ष्मीचं आवाहन करून त्यांना आपलं मन मोकळं करायचं आहे. आणि या रात्री आपल्याला कनकधारा स्तोत्र आणि महालक्ष्मी अष्टकम या दोन्हीपैकी एक कोणचं सुद्धा स्तोत्र पठण करायचं आहे. तुम्हाला वाचता येत नसेल, मोबाईलवर लावा, शांतपणे ऐका. त्यानंतर जी एक माळ आपण पहिल्या दिवशी केली होती, तीच माळ आपल्याला 3 वेळा करायची आहे. 3 वेळा त्या मंत्राची माळ करायची आहे, बिलकुल शांतपणे. कारण की आपलं संकट मोठं आहे, पैशाचं आहे. मा लक्ष्मीला आपण आवाहन करतोय, तर ही पूजा आपल्याला जे पण करताय ते शांतपणे बसून आपल्याला करायची आहे. गुप्त साधना आहे. म्हणून शांततेने, एकांतचित्तेने ही प्रार्थना नक्की करा. दुसऱ्या दिवशीच्या सेवेमध्ये आहे ना, तुम्हाला एक अचानक शांतता वाटायला. माझं मन खूप शांत झालंय. असं वाटतंय, की आता सगळ्यातून माझ्याकडे पैसा येणार आहे. तिसऱ्या दिवशी पण आपण जी पूजा करतोय, ती नेहमीप्रमाणे आपल्याला दिवा लावायचा आहे. मातेला आपल्या घरी बोलवायचं आहे. तिला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य तुम्ही खीर, गूळ, खोबरं जे पण तुमच्याकडे आहे, ते नैवेद्य दाखवा. तसं पांढरं नैवेद्य दाखवलं तर जास्त चांगलं मानलं जातंय. आणि मातेला म्हणायचंय, की "तू माझ्या घरामध्ये येऊन चुकलीये, माझं धनधान्य भरून चुकलंय, माझ्या घरातली नकारात्मकता जाऊन चुकलीये. जे माझ्या जीवनामध्ये पैशांची चणचण होती, कर्ज होतं, माझ्या घरामध्ये पैसा टिकत नव्हता, ते सगळं काही टिकायला लागलंय, सगळं काही माझं छान होऊन गेलंय." पॉझिटिव्ह सकारात्मकता आणून आपल्याला माताशी बोलायचं आहे. परत आपल्याला ती सेवा करायची आहे, जी आपण दुसऱ्या दिवशी केली आहे. मग त्या दिवशी रात्री ते तिथेच राहू द्यायचंय, जे आपण देवीसमोर ठेवलंय ते तेव्हा तिथेच राहू द्यायचंय. तिसऱ्या दिवशी पण आपल्याला तिथेच राहू द्यायचं. त्याच्यानंतर जेव्हा आपली पूजा संपन्न होऊन जाईल, रात्री तिथेच राहू द्या. चौथ्या दिवशी ते जे आपण देवीसमोर ठेवलंय पांढऱ्या कपड्यामध्ये, लाल कपड्यामध्ये, ते आपल्याला उचलून घ्यायचंय. त्या ठिकाणून तिजोरीमध्ये ठेवून द्यायचंय. कारण की हे तुमचं एक लक्ष्मी यंत्र तयार होऊन चुकलंय. लक्ष्मीची कृपा त्याच्यावर मिळून चुकली आहे. म्हणून हे आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. जिथे तुम्ही धन ठेवता तिथे ठेवायचं आहे. जिथे पैसे ठेवता, जिथे तुम्ही जे ठेवून राहिलाय तिथे हे ठेवायचं आहे. हे पैशाला आकर्षित करणं सुरू करून दिलंय. ही 3 दिवसाची उपासना खूप साधी आहे, सरळ आहे आणि ही उपासना कोणी सुद्धा करू शकतो. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वेळ नाही. फक्त ही उपासना आपल्याला 3 दिवस करायची आहे. पण एक लक्षात ठेवा, मी हे सांगितलं म्हणून करू नका. तुमच्या मनात भाव असेल तर करा, नाहीतर म्हणाले की तुम्ही जे सांगितलं ते कार्य झालं नाही. जो पण तुमच्या मनामध्ये भाव नाही येणार, जो पण तुम्हाला विश्वास नाही होणार, जो पण तुम्हाला वाटणार नाही की हां, मी हे जे कार्य करतोय, हे मनापासून करतोय, तो पण कोणत्याही प्रकारची फळप्राप्ती होत नाही, यशाची प्राप्ती होत नाही. म्हणून हे 3 दिवस गुप्त साधना आहे. हे खूप शांत रीतीने, प्रेमाने, विश्वास ठेवून, स्वामींना सगळं सांगून, लक्ष्मी आईचं आवाहन करून, मनापासून जे काही तुम्हाला बोलायचंय ते बोलून ही सेवा आपल्याला करायची आहे.
जर आपल्याला ही सेवा केल्यावर काही फळप्राप्ती झाली, आपली पैशांची चणचण दूर झाली, तर नक्कीच कमेंट कराले. श्री स्वामी समर्थ. आणि ही सेवा आपण करून पहा. कुठे ना कुठे तुम्हाला एक मार्ग मिळेल, एक दिशा मिळेल. आपण त्या दिशेला वाढू शकता. स्वामींची कृपा आपल्यावर नक्की होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.